कोणतंही औषध केमिकलचा वापर न करता घरातील मच्छर, माशा, झुरळ, कॉकरोच, उंदीर पूर्णपणे घालवा, तेही फक्त एकदा वापरून. आणि याचा लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा. मच्छरवरती मी याला टाकलं आणि मच्छर लगेचच काही सेकंदात मरून पडला. घरामध्ये पाला असो या झुरळ, खूप जास्त भीती वाटते, रोगराई पसरण्याची भीती असते. त्यासोबतच दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते आणि खूप जास्त केमिकल वापरले तर नक्कीच घरामध्ये नुकसान होण्याची देखील चान्सेस असतात. त्यामुळे ना हा उपाय एकदा करून बघा. नॅचरल आहे, घरातीलच वस्तूंचा वापर करून आपण याला बनवणार आहोत. एकही रुपया खर्च होणार नाही, फक्त 5 मिनिटात तुम्ही याला बनवू शकता. चला तर यासाठी आपल्याला काय काय करायला हवं, काय प्रोसेस आहे, डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं एखादं भांडं वापरायचं आहे जे तुम्ही दररोजच्या खाण्यापिण्यामध्ये वापरत नाहीत. एखादा यूज अँड थ्रो डब्बा असेल प्लास्टिकचा किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरती देखील याला बनवलं तरी चालतं. आणि इथे आता द्रोण असेल एखादं ते घेतलं तरी चालतं. तर माझ्याकडे ही वाटी आहे खराबच, तर मी ही वापरत आहे. यामध्ये मी 1 चमचा वॉशिंग पावडर टाकलेला आहे. कपडे धुण्याचं कोणत्याही ब्रँडचं वॉशिंग पावडर असेल तर ते यावरती टाकायचं, म्हणजे घ्यायचं वाटीमध्ये. आणि त्यानंतर ना आपल्याला इथे टूथपेस्ट लागणार आहे. साधारण 2-3 वेळा जेवढी लावतो ना आपण वापरतो तेवढी टूथपेस्ट इथे मी घेतलेली आहे. कोणत्याही ब्रँडची असू द्या, ती घेऊ शकता. ती आपल्याला वॉशिंग पावडरमध्ये टाकायची आहे. चांगली व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. वॉशिंग पावडरमध्ये ते चांगलं असं एकजीव झालं पाहिजे. जेवढं होईल तेवढं त्यामध्ये ना म्हणजे वॉशिंग पावडर मिक्स करा या टूथपेस्टमध्ये. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता बघा काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण कोणताही उपाय करत असतो त्यावेळेस घरामध्ये घर किती छोटं आहे, मोठं आहे, समस्या किती आहे हे जाणून घेणंही गरजेचं असतं. कारण की माझ्या घरी आता मी उंदीर होते, मी वापरलं, मला रिझल्ट मिळाला, पण तुमच्या घरी नेमकी काय समस्या आहे हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हा उपाय मी त्यांना सर्वांना सूट होईल असाच केलेला आहे, पण काही टिप्सही शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण बघा, म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम कशी आहे, घर किती छोटं मोठं आहे, त्यानुसार तुम्हाला हे कसं वापरता येईल, तेव्हाच रिझल्ट मिळतो पूर्ण माहिती घेतल्यानंतर. आता यामध्ये ना मी लिंबू घेतलेला आहे. लिंबू अर्ध घेतलं, अर्ध लिंबाचा रस पूर्ण यामध्ये मी पिळला. आणि लिंबाच्या रसामध्ये आता इथे आपण जे टूथपेस्ट आहे किंवा वॉशिंग पावडर आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हे फेसाळतं मिश्रण, कारण की जसं आता यामध्ये टूथपेस्ट टाकलेलं आहे तर ते ॲक्टिवेट झाल्यासारखं होतं लिंबू टाकल्यामुळे. आणि सध्या तरी पाणी आपण वापरणार नाही, सध्या पाणी वापरायचं नाही, सध्या लिंबूचं रसच इथे याला थोडंसं मिक्स करण्यासाठी वापरायचा. आणि अगदी यामध्ये गाठी झाल्या असतील तर त्या आपल्याला चमच्याने फोडून घ्यायच्या आहेत. आता बघा, दररोजच्या वापरातील चमचा वापरायचा नाही याला मिक्स करण्यासाठी, म्हणून मी ना माझ्याकडे असे खराब चाकू आहे तर त्याला घेतला आहे याला वापरण्यासाठी. तुमच्याकडे लाकडी चमचा असेल किंवा असंच काही खराब असेल एखादं तर ते याला मिक्स करण्यासाठी वापरू शकता. यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो घेतलं तरी चालतं. अगदी छोटा 1 चमचा आपण इथे खायचा सोडा घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा. खायचा सोडा आणि बाकी इतर गोष्टी प्रॉपर यामध्ये मिक्स करायच्या, जेणेकरून काय यामध्ये एक रिॲक्शन तयार होतं, पूर्ण असं हे बबल झाल्यासारखं होतं. आणि कलर बघू शकता पूर्णपणे चेंज झालेला आहे. अगोदर कसा वॉशिंग पावडरचा कलर हा निळसर होता थोडासा, आणि बाकी इतर गोष्टी आपण मिक्स केल्या की कसा हा काळपट पूर्ण असा कलर झालेला आहे, म्हणजे थोडासा हिरवट डार्क असा कलर होत आहे. आणि हे एक रिॲक्शन आहे जी की आपल्याला इथे रिझल्ट देणारच आहे. त्यामुळे ना इथे हे पूर्ण जे इन्ग्रेडियंट आहेत, अगदी 2-3च इन्ग्रेडियंट लागणार आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत. यानंतर आपल्याला इथे यामध्ये टाकायचं आहे हार्पिक. तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचं टॉयलेट क्लीनर असेल तर ते तुम्ही घेतलं तरी चालतं. फ्लोअर क्लीनर नाही, टॉयलेट क्लीनरच वापरायचं, कारण की ते खूप हार्ड असतं आणि त्याचे रिझल्ट खूप स्ट्रॉंग येतात. आणि आता हे जसं तुमच्या घरामध्ये कशी समस्या आहे, म्हणजे उंदीर आहेत, मच्छर आहेत, कॉकरोच आहेत, तर त्यानुसार तुम्हाला हे वापरायचं आहे. माझ्याकडे खूप जास्त कॉकरोच होते, उंदीर होते, पण ते पूर्णपणे नायनाट झालेलं आहे, निघून गेलेले आहेत माझ्या घरातून. त्यामुळे माझ्याकडे आता सध्या मच्छर, माशा आणि चिलट आहेत. तर त्यांना कसं घालवायचं आणि उंदीर असतील किंवा झुरळ असतील ते कसे घालवता येतील ते पण मी दाखवणार आहे. पण आता माझ्याकडे ते नाहीत, म्हणून थोडंसं मी तुम्हाला ना उंदीर आणि कॉकरोचचं थोडं मिश्रण बनवून दाखवते. तर हे ना मी अर्धा करून 2 वाट्यामध्ये काढलेलं आहे. बघा, यासाठीच ना आपल्याला खाण्यापिण्यामध्ये लागणाऱ्या भांडे वापरायचे नाहीत यामुळे. आणि त्यापैकी एका वाटीमध्ये टाकायचं पाणी टाकायचं. अर्ध मिश्रण तयार केलं, एका मिश्रणामध्ये पाणी टाकायचं, त्याला मिक्स करायचं. 1 ग्लास साधारण पाणी टाकलेलं आहे. चांगलं ढवळून मिक्स झालं पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही गाठी नसल्या पाहिजेत. त्यासोबतच आता दुसऱ्या वाटीमध्ये जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ.
पीठ इथे गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं किंवा बेसन पीठ, मैदा असं काहीही कोणतंही पीठ तुम्ही घेतलं तरी चालतं. जसं की मी म्हणलं माझ्याकडे आता सध्या कॉक्रोच किंवा उंदीर नाहीत म्हणून मी थोडं बनवलेलं आहे. म्हणजे हे मिश्रण दुसऱ्या वाटीतलं आपण आता जे ब्लॅक कलरच्या वाटीत बनवत आहोत ते. आणि ना हे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही अगदी हे मिश्रण जास्त बनवा, त्यामध्ये जास्त पीठ बसेल आणि ते जास्त प्रमाणात बनवल्यानंतर तुम्हाला योग्य ठिकाणी घरामध्ये वापरता येईल. आता कमी आहेत किंवा माझ्याकडे नाहीत म्हणून मी असं थोडं बनवलं आणि ते आता आपल्याला कसं वापरायचं बघा. कलर बघायचा कसा पूर्ण चेंज होतो. डार्क ग्रीन कलरचं, हिरव्या कलरचं हे मिश्रण होतं, कारण की यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन आपण तयार केलेलं आहे. हे केमिकल रिॲक्शन आपल्याला इथे उंदीर, कॉक्रोच घालवण्यासाठी मदत करतं. आणि आता हे ना पीठ घालून मी याला चांगलं मिक्स करून घेतलं. जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही. एका कागदावरती इथे ठेवायचं आणि यावरती ना एखादा गोड पदार्थ टाकायचा, जसं की गूळ, साखर, खराब बिस्किट असं काही तुम्ही त्यावरती थोडंसं पसरवून द्यायचं. आणि हे घरामध्ये आपल्याला जिथे अंधार आहे ना त्या ठिकाणी ठेवायचं आहे. जर उंदीर असतील, घरामध्ये काही अंधार आहे, अडगळीचं सामान आहे, अडीअडचण आहे, त्या ठिकाणी हे ठेवायचं. म्हणजे उंदीर तिथे लपून बसतात, त्यांची पिल्ले देतात, तिथे ते 100% याला खातात. रात्री झोपण्या अगोदर घरामध्ये हे ठेवा. कचरा घरामध्ये ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवा. भरपूर उंदीर असतील तर भरपूर असे गोळे करायचे, प्रत्येक कागदाच्या तुकड्यावरती हे ठेवायचे आणि घरातील प्रत्येक कानाकोपरा कव्हर करायचा याने, म्हणजे हे ठेवायचं. आणि खास करून जर तुमच्या घरामध्ये कॉक्रोच असतील तर कॉक्रोच बघा जास्त किचनमध्ये असतात, तर किचनमध्ये हे ठेवायचं, किचन ओट्यावरती, गॅसच्या अवतीभोवती. तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. मला मिळाला म्हणून शेअर करत आहे. आणि आता सेकंड म्हणजे हे लिक्विड आहे. लिक्विड मी जास्त का बनवलं, कारण की माझ्या घरी आत्ताही चिलट, माशा, मच्छर मला त्रास देत आहे. तर त्यासाठी ना बघा मी अगोदर एक लिक्विड बनवलं होतं, ते हे बॉटलमध्ये भरलेलं आहे. एक खाली रिकामी स्प्रेची बॉटल होती माझ्याकडे, तर यामध्ये मी भरलं. आणि हे थोडंसं तुम्हाला हिरवट कलरचं दिसत आहे, कारण की यामध्ये मी काय केलं होतं, कडुलिंबाचा पाला घेतला, त्याला खलबत्त्यात कुटलं आणि त्याचा रस या लिक्विडमध्ये टाकून त्याला मिक्स केलं. त्यामुळे त्याचा हिरवा कलर आला होता. अगोदर असा निळसरच दिसत होता, पण त्यामध्ये कडुलिंबाचा रस टाकल्यानंतर ते अगदी हिरवट झालं. आणि हे मिश्रण अजूनही असंच आहे. आणि मी तुमच्यासाठी दुसरं बनवलं. कडुलिंबाचा पाला टाकणं ऑप्शनल आहे, पण अगदी औषधी वनस्पती आहे, फ्रीमध्ये मिळतं. त्यामुळे ना तुम्ही पण कडुलिंबाचा पाला टाका. आणि तुमच्याकडे एखादी मोठी स्प्रे बॉटल नसेल तर अशी कोणती एखादी स्प्रे बॉटल तुम्ही वापरू शकता. आता बघा इथे ना आपल्या घरामध्ये दरवाजे, खिडक्या यावरती तर स्प्रे करायचंच आहे. टॉयलेट, बाथरूममध्ये, ओपन एरियामध्ये, गॅलरी, बाल्कनी किंवा जे मेन डोर आहे किंवा जाळ्या आहेत कुठे लावलेल्या त्या ठिकाणी देखील स्प्रे करायचं. म्हणजे मच्छर, चिलट, माशा घरातून निघून जातात, बाहेरून येत नाहीत. घरामध्येही याला ठराविक ठिकाणी स्प्रे करा. अन्नपदार्थावर पडू देऊ नका, डायरेक्ट कोणत्या कपड्यावरती टाकू नका. म्हणजे काय होतं ना, त्याचा म्हणजे हार्पिकचा दाग लागू शकतो किंवा ते मुलं तोंडामध्ये कपडा घालतील म्हणून, बाकी काही नाही. अशा ठिकाणी जास्त तर टॉयलेट, बाथरूममध्ये असतात किंवा कुठे गावाला जात असाल वॉश बेसिंगमध्ये किंवा सिंकमध्ये याला स्प्रे करून जा, म्हणजे बाहेरून कॉक्रोच, झुरळ येणार नाहीत. मी तर जास्त खिडकी दरवाजावर मारते, बाहेरच्या ओपन एरियामध्ये मारते, म्हणजे कसं तिथून घरामध्ये ते येणार नाहीत. आणि घरामध्ये ना शक्यतो ह्याचा कमीच वापर करते, पण जसं कानेकोपरे असतात जिथं लहान मुलं जात नाहीत ना त्या ठिकाणी स्प्रे करते. नक्की ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा.